हॉर्मुझची अमेरिकेकडून पुन्हा नाकेबंदी, कमर्शियलला जहाजांवर 20% कर लावला. इराणकडूनही हॉर्मुझमधल्या वाहतुकीवरचे निर्बंध कायम. इराणच्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू. हॉर्मुझमध्ये यूएईच्या टँकरवर केलेल्या हल्ल्यात इतर 6 खलाशी जखमी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान. पुन्हा निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांची कायदेशीर नोटीस, तर केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप. राष्ट्रवादीचा संताप. मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाटांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था. स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधनगृहातील छताला गळती. 25 संगणक खराब. गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याची घटना. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुजोर सोने व्यापाऱ्याच्या कारच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी. धडक बसल्यानंतर पुन्हा एकदा अंगावर गाडी घातली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा. 6 लाख उमेदवारांचं भवितव्य 8,000त विकलं. आग्र्याच्या छापखान्यातून बुटाच्या इन्सोलमध्ये पेपरची तस्करी. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात पहिला उपांत्य सामना. एम्बाप्पेच्या जादूकडे सगळ्या जगाचं लक्ष. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सामना सुरू होणार. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भातली. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले. पक्षातले ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवलाय. 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणाही करण्यात आली होती. मात्र आता अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झालाय. त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला ज्यांनी आव्हान दिलंय ते माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह आपल्यासोबत आहेत. सच्चिदानंद सिंह जी नमस्कार, आपका स्वागत है एबीपी माझा में. मेरा पहला सवाल यह है कि आप सुनेत्रा पवार जी के राष्ट्रीय अध्यक्ष होने को चैलेंज कर रहे हैं, क्या वजह है इसकी, क्या आपत्ति है आपको? मैं सुनेत्रा पवार जी को आदरणीय, मैं अपने पार्टी के शिरोमणि मानता हूं, लेकिन आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया. पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया. मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए. इसके पहले भी मैं खत लिख करके, पत्र लिख करके मैं आला कमान को अवगत कराया था कि मैं अधिवेशन में आया जरूर हूं, लेकिन ये तरीका चुनाव का सही नहीं है. लेकिन उस खत का जवाब 3 माह बीतने के बाद भी, इस पत्र का जवाब जब हमको नहीं मिला, तो हमको लगा कि अभी हमारी पार्टी का जो घड़ी चुनाव सिंबल है वो सुप्रीम कोर्ट में चैलेंजिंग पॉइंट है विरोधी पार्टियों के द्वारा. तो अगर ये हमारा कमी आ जाए, इसको हम पर उचित कार्रवाई न कर दे,
उसके पहले हम सुधारने के लिए अदालती नोटिस अपने आला कमानों को, ममता मई, सुनित्रा बहिनी पवार को, प्रफुल्ल पटेल को और बृजमोहन श्रीवास्तव को मैं नोटिस भेजा। हम्म, ठीक है, मगर आप ये ऑब्जेक्शन जो है वो 4 महीनों के बाद ले रहे हैं, इतनी देरी क्यों है? इसके पीछे कोई आपकी दूसरी राजनीति तो नहीं है? कोई देरी नहीं है, कोई दूसरी राजनीति नहीं है। नेचुरल जस्टिस एक शब्द है लीगल में, प्राकृतिक न्याय। मैंने जो पत्र लिख करके लोगों से आग्रह किया हूं कि ये चुनाव सही नहीं है, तरीका सही नहीं है चुनाव का, सीडब्ल्यूसी की बैठक नहीं हुई है और रेजुलेशन जो पास हुआ है बॉम्बे के अधिवेशन में वो ईसीआई को नहीं भेजा गया है और रजिस्ट्रेशन का धारा 29 का दुरुपयोग हुआ है। ऐसे परिस्थिति में इसको सुधारने का आग्रह मैं खत लिख करके किया हूं, पत्र लिख करके किया हूं 25 तारीख को, 25 जून को, लेकिन उस पर अभी तक कोई हमको जवाब मिला, ना वो पत्र को रिजेक्ट किया गया, ना वो पत्र को जवाब में कुछ हमको उल्लेखित शब्द मिला। मैं बाध्य होकर के लीगल नोटिस दिया हूं कि जब खत का जवाब आपके द्वारा नहीं प्राप्त हुआ, मैं संतुष्ट नहीं हुआ एज ए राष्ट्रीय कार्यकारिणी का सदस्य, एज ए नेशनल सेक्रेटरी, तो मैं पार्टी को बचाने के ख्याल से मैं ऐसा आपसी त्रुटि को, चूक को ठीक करने के लिए मैं नोटिस दिया। लेकिन नोटिस भेजने से पहले आपने पार्टी में से किसी से बातचीत की है क्या? कोई आला ओहदेदार है जो पार्टी के, उनके साथ कोई आपकी बातचीत हुई है? आपकी राय से पार्टी में कोई अन्य जो लोग हैं वो सहमत है आपकी राय से? देखिए, हमारी पार्टी एक परिवार है, जो भी इसमें पदाधिकारी हैं सब परिवार के रूप में सदस्य हैं। मैं इस सवाल को लिखित रूप से मैं अपने आला कमान को अवगत भी कराया, टेलीफोनिक वार्ता भी मैं करते रह गया। जो तंत्र है जिसने हमको बॉम्बे के अधिवेशन में जाने के लिए खत लिख करके, पत्र लिख करके उसकी जानकारी दी थी, मैं उनसे सवाल बार बार कर रहा था कि जवाब दे दीजिए, बोले थोड़ा इंतजार कर लीजिए, जवाब दे दीजिए, वो बोले थोड़ा इंतजार कर लीजिए। मैं लगातार संपर्क में था कि पार्टी के बाहरी शक्तियां इसको कमजोर न कर दे, कमजोर कड़ी को पकड़ के, इसलिए समय रहते मैं इसको लीगल नोटिस दिया हूं। मुझे विश्वास है और मुझे उम्मीद है कि हमारे आला कमान के द्वारा इस चूक को, इस त्रुटि को समझते हुए जरूर कोई ना कोई रास्ता निकालेंगे। जी, सुनेत्रा पवार जी को राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पर चुनते हुए जो 2 नाम बहुत आगे थे वो थे प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे जी। क्या ये नोटिस भेजने से पहले, ये बात रखने से पहले आपने उन दोनों के साथ कुछ बात की थी? बात हो पाई थी आपकी या बात नहीं हो पाई? नहीं, हमसे जो बात करने का जो तंत्र हमारा है, हम नेशनल सेक्रेटरी हैं, राष्ट्रीय सचिव हैं, हमारे पार्टी में बायलॉज होता है, हमारे पार्टी में जो नेशनल पदाधिकारी का जो ड्यूटी लगती है, डेलीगेशन ऑफ जो पावर होता है, उसके आधार पर एक जनरल सेक्रेटरी के अंडर में एक सेक्रेटरी की नियुक्ति होती है। एक सेक्रेटरी उनके जनरल सेक्रेटरी के अंडर में काम करते हैं। हमारे जो जनरल सेक्रेटरी थे, जिनके अंडर में काम करने का जो हमको आदेश निर्गत किए थे दादा ने, उस दादा के निर्देश के अनुसार बृजमोहन श्रीवास्तव थे, उनसे लगातार हमारी बातचीत होती रहती थी। लेकिन वो भी हमको लगा कि इस सवाल का जवाब देने में कहीं ना कहीं वो माने चूक है या कहीं ना कहीं कोई मामला है, इसलिए वो जवाब नहीं दे पा रहे थे सच्चा। इसलिए मैं कानूनी सहारा लेकर के और धारा 29 को सही लागू कराने के लिए मैं आग्रह किया हूं अपने आला कमानों से। ठीक है, महाराष्ट्र में कई नेता ऐसे हैं जैसे सूरज चव्हाण, अनिल पाटिल, उन्मेष पाटिल, ये दावा करते हैं कि सुनेत्रा पवार जी की नियुक्ति पार्टी के घटना के अनुसार ही हुई है और इलेक्शन कमीशन ने भी उसे स्वीकार किया है। तो आपका यह ऑब्जेक्शन कितना जायज रहता है? देखिए, ये मामला लीगली है, ये कानूनी तौर पर है। अब उनका कहना है कि ये बहुत तरीके से, बहुत जायज तरीके से इलेक्शन सुनेत्रा बहिनी पवार का हुआ है। मैं इस चीज को अगर मान जाता तो मैं लीगल नोटिस क्यों भेजता? इस बात को मैं सहमत तभी हूँगा जब कोर्ट ने हमको जजमेंट ला करके रखेगा। कोर्ट कहेगा कि आप उनका चुनाव, उनका तरीका सही हुआ है, आपका जो पिटीशन है, आपका जो गतिरोध है, उसको मैं खारिज करता, तो मैं मान जाऊंगा। जब लीगल में मैं चला गया हूं तो अब लीगल से ही जब आपसे संतुष्ट होऊंगा, अब आपसी शब्दों से मैं संतुष्ट नहीं हो सकता।
आप कह रहे हैं कि ये जो कुछ चुनाव हुआ है वो लीगली नहीं हुआ है, वो तरीका सही नहीं था, वो प्रोसीजर सही नहीं थी। तो फिर सही प्रोसीजर क्या होनी चाहिए थी ये इस चुनाव की? सही प्रोसीजर के बारे में मैंने साफ साफ अपने लीगल नोटिस में भेजा हूँ हम्म। कि जो दादा ने हमारे जो पार्टी के रेगुलेशन में, पार्टी के बलोज में जो अमेंडमेंट किया था, जो उसमें सुधार किया था, उस सुधार के आधार पर एक राष्ट्रीय कार्यकारी का अध्यक्ष का एक पद का सृजन हुआ था और उस पद के का जानकारी जो है वो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को भेज दिया गया था। धारा 29 में जो हमारे पार्टी का रजिस्ट्रेशन देने वाले जो रजिस्ट्रार ऑफ इंडिया जो वहां बैठे हुए हैं, उनको भी खबर करके भेजा गया था। मैं उसमें भर था, उसमें मेरा दस्तखत था। लेकिन जो पार्टी का बायलॉज बना, उस बायलॉज में ये तय हुआ कि पहले से तय था। देखिए, हमारी पार्टी की स्थापना, थोड़ा पीछे जाता हूँ, 10 जून 1999 को हुआ था और पार्टी आदरणीय शरद पवार साहब, आदरणीय पीएस संगमा साहब, आदरणीय तारिक अनवर साहब ने मिलकर के 10 जून 1999 को बनाया था। उसी समय 29 में हमारा पार्टी का रजिस्ट्रेशन प्राप्त हुआ, हासिल हुआ। हम लोगों ने रेजुलेशन पास किया, बायलॉज बना करके दिया। उस बायलॉज के अनुरूप कितने अध्यक्ष का चुनाव हुआ 99 से लेकर के अभी तक। यही परंपरा है, यही कानून है हमारा पार्टी का कि सबसे पहले CWC की बैठक होनी चाहिए, जो अभी तक हुआ है। इस प्रक्रिया में नहीं हुआ। CWC में जितने भी हम लोग सदस्य हैं, वो लोग फैसला लेते हैं कि चूंकि राष्ट्रीय अध्यक्ष का चुनाव कराना अति आवश्यक है, रजिस्ट्रार के अनुसार और तो धारा 29 के अनुसार और इसी के अनुसार, इसी आई के अनुसार, ऐसे परिस्थिति में चुनाव में हम लोग लाना चाहते हैं। ये नाम को हम लोग सर्वसम्मति से प्रस्ताव पारित करना चाहते हैं। जब CWC नाम के प्रस्ताव पारित हो जाता है तो उसी नाम को हम लोग जनरल काउंसिल में, जो नेशनल अधिवेशन जिसको बोलते हैं, जो पार्टी के बायलॉज के अनुरूप है, उसमें हम लोग सभी डेलीगेटों से उसकी जानकारी दे करके और समर्थन मांगते हैं। समर्थन मांगने के बाद जो मीटिंग होती है, जिसकी अध्यक्षता में बैठक होती है, उनके द्वारा जो रेजुलेशन पूरा तैयार होता है और उसकी कॉपी हम लोगों की, पूरे जनरल लोगों की दस्तखत, CWC के सदस्यों की दस्तखत, हस्ताक्षर युक्त पत्र जो है इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को जाता है, रजिस्ट्रार को जाता है। लेकिन इसमें नहीं गया है। यही 3-4 त्रुटि है जो कभी भी हमारे पार्टी पर आगे चल के संकट आ सकता है। सर, आपने कहा कि आपकी नोटिस को पार्टी ने पहले नजरअंदाज किया, उसके बाद फिर खारिज कर दिया। अभी आपका अगला कदम क्या होगा? खारिज नहीं किया, टाइम बार हो गया ना। मैं 90 दिन का प्राकृतिक न्याय के तहत मैं चुप था, खत लिख करके। तो जब 19 दिन बीत गए, कोई जवाब नहीं आया, तो मैं समझ गया कि इसको नोटिस हमारे आला कमान के द्वारा नहीं लिया जा रहा है। तो मैं प्राकृतिक न्याय के तहत 3 माह के बाद फिर मैं लीगल नोटिस में गया। खारिज अगर कर दिए होते 2-3 दिन के अंदर, तो मैं उसी समय लीगल नोटिस में चला जाता। लेकिन 90 दिन में इंतजार किया कि जब तक नेचुरल जस्टिस के तहत कि जवाब शायद आ जाएगा। नहीं आया तो मैं ये समझा कि जवाब देना नहीं चाहते हैं, या हमारे खत का कोई उनके नजर में वजूद नहीं है, कोई उसमें सीरियसनेस नहीं है, इसलिए जवाब नहीं आया। तब मैंने कोर्ट का दरवाजा खटखटाने के लिए तैयार हुआ हूँ कि आप हमको बता दें कि ये चुनाव सही हुआ है कि गलत हुआ है। और कोर्ट ने हमको जब बता देगा कि नहीं चुनाव सही है, तो मेरा पिटीशन खारिज हो जाएगा। जब वो जजमेंट देगा कि नहीं चुनाव अवैध है, तो ECI के यहाँ फिर से आगे की कार्रवाई का मांग करूंगा मैं। सच्चिदानंद सिंह जी, आपके बहुत बहुत आभार हमारे साथ बने रहने के लिए, बातचीत करने के लिए। नमस्कार, जोहार, धन्यवाद आपका। आणि यानंतरची बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज एकदिवसीय दिल्ली दौरा करून ते रात्री मुंबईमध्ये परत येणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा होतोय। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि यानंतरची बातमी आहे मराठवाड्यातून।
मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यानं खरीप हंगाम धोक्यात आलाय. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकं करपू लागली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागानं काहीसा दिलासा देणारा अंदाज व्यक्त केलेला आहे. 23 जुलैनंतर मराठवाड्यात पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून तोपर्यंत शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठानं दिलेला आहे. विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. पाहूया. आपल्यासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख कैलास डाखोरे. सर, कशा पद्धतीने आता पिकं जोपासायला पाहिजेत, केव्हापर्यंत आपल्याकडे पाऊस येऊ शकतो? आपण पाहतोय की जूनच्या शेवटी आपल्याकडे मान्सूनचं आगमन झालं 22-23 जून नंतर, आणि त्या कालखंडामध्ये जिथे जिथं पाऊस झाला पेरणीयोग्य त्या आठवड्यामध्ये, तिथं आपल्या जवळपास 200 महसूल मंडळामध्ये त्यावेळेस पेरणी झाली होती. आता सध्याच्या परिस्थितीत असं आहे की ह्या आठवड्यामध्ये, जसं शुक्रवारी आपण सांगितलं होतं की हा चालू आठवडा आहे, त्याच्या आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे, पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, हलक्या पावसाची. तसंच काही आहे, तापमानामध्ये थोडी वृद्धी पण आहे. म्हणजे आता आपण पाहतोय की आता तापमान जवळपास वरच्या बाजूलाच आहे सामान्यपेक्षा, सरासरीपेक्षा. आणि आता केव्हापर्यंत पाऊस मराठवाड्यामध्ये शक्य आहे? अपेक्षित असंच आहे की आता येणाऱ्या साधारणतः 20-22चा जो आठवडा आहे, पुढचा आठवडा, याच्यानंतरचा पण 22-23 तारखेपर्यंत फार मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता काही दिसत नाही. त्याच अनुषंगानं आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये उपाययोजना ज्या आपण मगाशी बोलत होतो की जी पेरणी करून साधारणतः 2 आठवडे होऊन गेले, ज्या भागामध्ये आपण कोळपणी वगैरे करायला सांगितलं होतं, आणि सध्या तिथं कोळपणी वगैरे करतायत. आणि जे रिसेंटली जिथं ज्या ठिकाणी हे होतं, मला पेरणी झाली, लागवड झाली, तिथं पण आपण सांगितलं की जे ठिबक असेल किंवा आपल्या याच्यातून सिंचनासाठी जे आपल्याला उपाययोजना करायच्यात त्या करायच्यात. आणि सूक्ष्म पद्धतीने जे उपाययोजना, तुमचं जसं तुषार असेल किंवा ठिबक असेल, ह्या याच्याद्वारेच आपल्याला सिंचनाची व्यवस्था देखील करणं आवश्यक आहे. आता दोन्ही जर आपण बघितले, पेरणीचे जे कालावधी अलग अलग आहेत, कारण पेरणी सगळीकडे एकत्र झाली नाही टाईमला, तर पिकाच्या वयानुसार आपण पाण्याचे व्यवस्थापन आणि कोळपी करणे हेच आपल्याला आपल्या ॲडवायझरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं होतं. आणि फार मोठा पाऊस सध्या झालेला नसल्यामुळे जे सॉईल मॉइश्चर आहे ते कमी होत चाललं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या कालखंडामध्ये आता पाणी देणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे की बाबा आभाळ आल्यासारखं वाटतं, पाणी द्यावं की नाही. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्ध आहे तर निश्चितपणे त्यांनी पाणी द्यायला काही हरकत नाही, कारण फार मोठ्या प्रमाणात पाऊस काय होणार नाही येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तरी. म्हणजे 22-23च्या नंतरच मराठवाड्यामध्ये आणि विशेषतः परभणीत पाऊस पडत असेल, तशी शक्यता दिसते सध्याच्या परिस्थितीमध्ये. तुम्हाला आपण जसं मागे 2 महिन्यापासून याच्यावर कार्यक्रम करतो आपण की एलिनो कालखंडामध्ये मोठाले खंड असतात, पाणी थोडं जो आपण नॉर्मल मान्सूनमध्ये एक्सपेक्ट करतो तशा प्रकारचा पाऊसमान नसतेच. त्याच्यामुळे आपल्याला ह्या आता उपाययोजना ह्या टाइमली करणं आवश्यक आहे. आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे. नाशिक शहरासह जिल्हाभरात मागच्या आठवड्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली होती आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या होत्या. शहरासह ग्रामीण भागात रस्ता खचणं, रस्ता वाहून जाणं, पुलाचा भाग कोसळणं अशा अनेक समस्या उद्भवल्या होत्या. अशा 53 संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्यात. फायर ब्रिगेड, बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, महापालिका अशा वेगवेगळ्या विभागांकडून जिल्हा प्रशासनानं माहिती संकलित केली आहे. रस्त्यावर पाणी का तुंबलं, रस्ता का खचला याची कारणं शोधली जातात. त्यासोबत रामकुंड परिसरात 6000 क्युसेक वेगानं पाण्याचा प्रवाह सुरू असताना गोदावरी नदीला पूर आला होता. त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे काय उपाययोजना करायच्या या संदर्भात देखील आता उपाययोजना केल्या जातील. 1 महिन्यात अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवला जाणार असून तात्काळ त्यावर कार्यवाही करण्याची तयारीही केली जाते. त्रेपन्न असं लोकेशन्स आपण आयडेंटिफाय केलं ज्या ठिकाणी आपल्याला काय प्रमाणात मिटिगेशनचे एफर्ट्स करण्याची गरज आहे. मिटिगेशनच्या एफर्ट्समध्ये तिथे काही ठिकाणी आपल्याला नाला खोलीकरण करण्याची गरज असू शकते, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज तयार करण्याचे विषय असेल, रिटेनिंग वॉल करण्याचा विषय असेल, काही ठिकाणी रस्त्याच्या ब्रिजेसच्या हाईट वाढवण्याचा विषय असेल. आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभिन्न ठिकाणी काम पण चालू आहे. यदि कुठल्या ठिकाणी आपल्याकडे ऑलरेडी प्रोजेक्ट मंजूर असेल तर त्याच्या डिझाईन या आपत्तीच्या अगेन्स्ट आपण तुलना करून या आपत्तीच्या 2 पट, म्हणजे लेट्स से की आता अगर 2 मीटर या 2 फुटाचं अगर पाणी तिथे जमा झालं असेल तर आपण 4 मीटरचं नियोजन करू, असं आपण ते डिझाईनमध्ये पण दुरुस्ती करणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी अखेर कारवाईला आता वेग आलाय. एबीपी माझानं पोलखोल केल्यावर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी खडबडून जागे झाले. त्यांनी या दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत. प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात पालिकेनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय. यातील गुप्तांना पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि याच प्रकरणी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्या भूमिकेवरही आयुक्तांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. दोघांच्या प्रथमदर्शनी चुका दिसत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट करत दोघांनाही नोटिसा धाडल्या आणि त्यांच्याकडील सगळं कामकाज काढून घेतलं. नोटिशीला 24 तासांच्या आत उत्तर दिल्यानंतर संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान रस्ते विभाग आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना क्लीन शीट देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणामध्ये जबाबदार धरून कंपनीचे जे प्लांट हेड आहेत ते ऑपरेशन्स मॅनेजर आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या विरुद्ध हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे. आणि यामध्ये त्यांच्या विरुद्ध या सर्व बाबीमध्ये सुरक्षिततेचा अभाव असणे, त्यांनी निष्काळजीपणा दाखवणे, अतिवृष्टी होत असताना देखील त्यांनी यामध्ये जी आवश्यक काळजी घ्यायला पाहिजे ती न घेणे आणि इमारतीच्या सर्व परवानग्या न घेता ती इमारत बांधणे, या सर्व बाबी त्याच्यामध्ये समावेश आहे. पुण्यामध्ये सराफा दुकान फोडून 30 तोळे सोन्याची चोरी करण्यात आली आहे. मांजरीतल्या मुंढवा रोडवरच्या आराध्य ज्वेलर्सवरती दरोडा पडलाय. पाठीमागची भिंत फोडून दरोडेखोर दुकानात शिरले. चोरट्यांनी चांदीचे दागिनेही लुटले. लॉकर आणि दागिन्यांचं कपाट फोडून ही चोरी करण्यात आलेली आहे. तर पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे. आराध्य ज्वेलर्सवरती हा दरोडा पडलेला आहे. 30 तोळे सोनं हे लुटलं गेलेलं आहे. त्यासोबतच चांदीचे दागिने देखील चोरट्यांनी लुटलेले आहेत. दागिन्यांचं कपाट फोडून हे सोनं आणि चांदी लुटलं गेलं आहे. बातमी नाशिकमधून आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला नांदगाव रस्त्यावरती खासगी बस उलटली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींवरती नांदगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते तर ही बस मध्य प्रदेशातील असून बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. लग्नाच्या आनंदावर अवघ्या 6 दिवसात दुःखाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या 21 वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरच्या रस्त्यावर भरधाव 4चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. वैशाली यांचा विवाह 7 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला होता. देवदर्शन करून नुकतंच घरी परतलेल्या वैशाली सोमवारी माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र नियतीनं त्यांच्यावर घाला घातला आणि नव्यानं सुरू झालेला संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाला. घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहेर आणि शासरच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत 4चाकी वाहनाचा शोध सुरू केला असून पुढचा तपास सुरू आहे. जे रहिवासी आहेत त्यांचे आता नुकतेच विवाह पार पडला होता. 6 तारखेला विवाह पार पडला होता. विजय आणि वैशाली असं नवविवाह त्यांचं नाव आहे. ते माहेरी जात होत्या आणि विद्यापीठ जवळ त्यांचा आज दुर्दैवी असा अपघात झाला. ते 2 व्हीलरवर होते आणि त्यांचा 4 व्हीलरवाल्याने त्यांना धडक दिली आणि तिच्यात नववधूचे जे काका होते रावसाहेब पाटील हे जखमी आहेत. परंतु अत्यंत दुःखाची बातमी अशी की जी नवविवाहिता आहे
ती दुर्दैवाने आता या जगात नाहीये आणि दुःखाचा डोंगर कुटुंबावर पसरलेला आहे. तर देवदर्शन करून माहेरी निघालेल्या या नवविवाहितेचा मृत्यू झालेला आहे, अपघाती मृत्यू झालेला आहे. ज्या चारचाकीनं त्यांना धडक दिली त्या चारचाकीचा पोलिसांनी शोध सुरू केला असून पुढचा तपास देखील सुरू आहे. पण माहेर आणि सासरच्या कुटुंबियांवर मोठी शोककळा पसरलेली आहे. लग्नानंतर अवघ्या 6व्या दिवशी नववधूवरती काळानं घाला घातलेला आहे. लग्नानंतर 6व्या दिवशी तिचा मृत्यू झाला. भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलाय. 6 लाखाहून अधिक शिक्षक उमेदवारांचं भवितव्य अवघ्या 8,000 रुपयात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आग्र्यामध्ये असलेल्या गुप्त छापखान्यातील कर्मचाऱ्यानं प्रश्नपत्रिका बुटाच्या इन्सोलमध्ये लपवून बाहेर काढल्याचं उघड झालंय. नरेश कुमार पुरनचंद माहूर उर्फ निक्की असं आरोपीचं नाव असून याच आरोपीनं छापखान्यातून पेपर बुटात लपवून आणलाय. पेपर फोडण्यासाठी 8,000 रुपये आणि भविष्यात प्लॉट देण्याचं कबूल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे मुख्य सूत्रधारानं हा पेपर 80,000 रुपयांना विकल्याचंही तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात अजूनही मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता आणि साथीदार सोनू फरार आहेत. आठवड्याभरानंतरही धाराशिवमधील दूध भेसळ प्रकरणातील सर्व आरोपी मोकाट आहेत. भूममध्ये अन्न व औषध प्रशासनानं 7 जुलै रोजी मोठी कारवाई करत दूध भेसळीच्या 61 गोणी पावडर जप्त करून 7 जणांवरती गुन्हा दाखल केला होता. मात्र अद्यापही आरोपींना अटक केलेली नाही. सोलापूरच्या अकलूजमधून पावडर आणून भूममधील विविध दूध संकलन केंद्रात पुरवठा केला जात होता. भूममधील मधुबन ट्रेडिंग कंपनीचे बाळासाहेब गोडगे यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दुधाचं प्रमाण आणि फॅट वाढवण्यासाठी पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप झाला होता. होर्मुझची अमेरिकेकडून पुन्हा नाकेबंदी. कमर्शियल जहाजांवर 20% कर लावला. इराणकडूनही होर्मुझमधल्या वाहतुकीवरचे निर्बंध कायम. इराणच्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू. होर्मुझमध्ये यूएईच्या टँकरवरती केलेल्या हल्ल्यात इतर 6 खलाशीही जखमी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान. पुन्हा निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांची कायदेशीर नोटीस तर केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप. राष्ट्रवादीचा संताप. मुंबईतल्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर. कंत्राटदार जबाबदार असल्याचं निष्पन्न. उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट. मुसळधार पावसात शाळेच्या बसवर झाड पडल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटना प्रकरण. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाटांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था. स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधनगृहातील छताला गळती. 25 संगणक खराब. गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप शिरल्याच्याही घटना. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना. मुजर सोनं व्यापाऱ्याच्या कारच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. धडक बसल्यानंतर पुन्हा एकदा अंगावर गाडी घातली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती. 6 लाख उमेदवारांचं भवितव्य 8,000त विकलं. आग्र्याच्या छापखान्यातून बुटाच्या इन्सोलमध्ये पेपरची तस्करी. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात पहिला उपांत्य सामना. एम्बाप्पेच्या जादूकडे सगळ्या जगाचं लक्ष. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सामना सुरू होणार. ब्रेकनंतरची बातमी पुण्यातून आहे. पुणे महापालिकेच्या शाळेची कमालीची दुरावस्था झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागूनच असलेल्या पालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेत वर्गातील आणि मुलींच्या प्रसाधनगृहातील छत गळतंय.
शाळेत बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळच न मिळाल्यानं खराब झाले. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय, टाकी अस्वच्छ आहे. शाळेभोवती प्रचंड गवत वाढल्यानं शाळेत अनेकदा साप दिसतात. शाळेच्या शिक्षकांनी अनेकदा महापालिकेच्या प्रशासनाला कळवून देखील कोणतीही दाद दिली जात नाहीये. यावर्षी पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शाळांसाठी 971 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि तरीही महापालिकेच्या शाळांची ही अशी दुरावस्था असल्यानं हे पैसे जातायत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय. तर काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाकडून कारभार आपल्या ताब्यात आल्याचं कारण देत याबद्दलची माहिती घेऊन कारवाई करू असं आश्वासन पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण राजवाडे यांनी दिलंय. दरम्यान शाळेतील संगणक कक्षाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. शाळेत बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळ न मिळाल्यानं खराब झाले. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. ही साठलेली धूळ या शाळेच्या कॉम्प्युटर लॅबमधली आहे. पुणे महापालिकेने या शाळेसाठी हे सगळे कॉम्प्युटर लॅब उपलब्ध करून दिले, त्यावरती भला मोठा खर्च केला. मात्र या कॉम्प्युटर लॅबचं कधी उद्घाटनच झालं नाही. कधी हे कॉम्प्युटर इथल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना वापरण्यासाठी उपलब्धच झाले नाहीत. मॅडम, हे कधी या ठिकाणी हे कॉम्प्युटर्स लावले? 2021ला. 21ला, म्हणजे 5 वर्ष झाली. 5 वर्षांमध्ये कधीच हे सुरू नाही. मग तुम्ही कोणाकोणाशी संपर्क केला? आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोललो होतो. आदित्य माळवे साहेब आहेत, त्यांच्याशी बोलले होते. त्याच्यानंतर परत आमच्या अधिकाऱ्यांशी बोलले होते. त्यांना सांगितलं होतं की उद्घाटन करायचे. ते म्हटले आपण करूया उद्घाटन आणि मुलांना वापरण्यासाठी आपण सुरू करूया. पण त्याच्यानंतर काही परत कुणाचंच येणं झालं नाही, उद्घाटन झालं नाही. उद्घाटनाअभावी हे राहिलेलं आहे. कॉम्प्युटरसाठी आणलेल्या त्यावेळी या बॅटरीज आहेत, पहा ही अशी अवस्था आहे या सगळ्या बॅटरीची. हे सगळं खराब झालेलं आहे. 5 वर्षांपूर्वी या खुर्च्या आणल्या त्यावेळी त्याला हे असं कोटिंग असेल, ते कोटिंग सहित हे अजून तसंच आहे. पहा हे बघा, हे जो आपण म्हणतो ना जे बॅच असतो त्याच्यावरती किंमत आणि बाकी सगळी माहिती असते, तो देखील निघालेला नाही. आणि ही अशी अवस्था या सगळ्या वस्तूंची झाली आहे. इथे हे बघा, हे असं इतका मोठा थर आहे या सगळ्या इथल्या वस्तूंवरती. दत्तात्रय बहिरट या ठिकाणी नगरसेवक म्हणून आहेत. बहिरटजी, फक्त उद्घाटनाअभावी हे रखडलंय असं इथल्या शिक्षकांचं म्हणणं आहे. लाखो रुपये खर्च केले, ते आता सगळे खराब झालेत आणि ह्याचा लाभ विद्यार्थ्यांना झालाच नाही. जर 5 वर्ष झाला नाही तर त्या मुलांच्या आयुष्यातले हे 5 वर्ष निघून गेलेले आहेत की त्यांची शिक्षणाची जी मूळ वय असतं त्या संदर्भात त्यांना मिळालेलं नाही. याचे खरं तर जबाबदार हे प्रशासन आहे. कष्टाचा पैसा आहे तो अशा पद्धतीने वाया घालवण्यात आलाय. याला जबाबदार आहे महापालिका आणि महापालिकेचं प्रशासन चालवणारे अधिकारी आणि नेते. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. आणि यानंतर बातमी उल्हासनगरमधून आहे. उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आली आहे. भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर पळण्याच्या नादात जखमी वृद्धाच्या अंगावरती पुन्हा कार घालून त्यांना चिरडलं. या अपघातामध्ये देवेंद्रसिंग राजपूत या 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचा मुलगा संजय सिंग राजपूत हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी अविनाश प्रकाश मुथाला अटक केली आहे. आरोपी अविनाश मुथा हा भाजपचा कार्यकर्ता असून त्याचे वडील प्रकाश मुथा हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तसंच कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सोन्याचे व्यापारी आहेत. देवेंद्रसिंग राजपूत आणि त्यांचा मुलगा संजय हे दुचाकीवरून शहाड स्टेशनच्या दिशेने जात होते आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आरडाओरडा केल्यानं अविनाश मुथानं काही अंतरावर कार थांबवली. मात्र तिथून पळ काढण्याच्या नादात त्यानं कार पुन्हा मागे घेतली आणि रस्त्यावर पडलेल्या जखमी वृद्धाच्या अंगावरून चालवत तिथून पलायन केलं आणि यातच देवेंद्रसिंग राजपूत यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तपास सुरू आहे. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं
सांगितलेलं आहे की मागं रिवर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढं पळाल्याचं सांगत आहे. त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत. सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत. आणि यानंतरची बातमी मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेसंदर्भातली. चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन परिसरात 30 जून रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी नियुक्त चौकशी समितीनं आपला अहवाल महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर केलाय. या अहवालात झाडांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावर 5 लाख रुपये तर देखरेख करणाऱ्या सल्लागार संस्थेवर 2 लाख रुपयांचा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच झाडांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यपद्धती तयार करून ती तातडीनं लागू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तर या प्रकरणात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. दुर्घटनेपूर्वी उद्यान विभागानं संबंधित परिसराची वेळोवेळी पाहणी केली होती आणि मान्सूनपूर्व छाटणीही करण्यात आली होती. तसंच पर्जन्य जल वाहिनीच्या कामादरम्यान झाडांच्या सुरक्षिततेबाबत उद्यान विभागानं रस्ते विभागाला वारंवार सूचना दिल्यानं या दुर्घटनेत उद्यान विभाग किंवा रस्ते विभागाचा प्रथमदर्शनी कोणताही दोष आढळत नसल्याचं समितीनं स्पष्ट केलंय. दरम्यान चौकशी समितीच्या अहवालानुसार सकृत दर्शनी कोणकोणते विभाग आपल्याला निर्दोष आढळत आहेत ते आपल्याला पाहायचंय. दरम्यान चौकशी अहवालात नेमकं काय पाहूया. मुख्य निष्कर्ष हा काढण्यात आलाय की झाड पडण्यामागे एकच कारण नाही. मुसळधार पाऊस, वाऱ्याच्या वेगासह इतर नैसर्गिक घटनांचा परिणाम झाला. उद्यान विभाग सकृत दर्शनी दोषी नाही. रस्ते विभाग सकृत दर्शनी त्यांचाही दोष नाही. मग कारवाई कोणावर? कंत्राटदार गवार कन्स्ट्रक्शन, त्यांना 5 लाख रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे. सल्लागार माहिमतुरा कन्सल्टंट 2 लाख रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. उद्यान विभागानं आधीच रस्ते विभागाला इशारा दिला होता असं समितीचं निरीक्षण आहे. कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नाही. केवळ कंत्राटदाराला संपूर्ण दोषी ठरवणं योग्य नाही. पुढे काय केलं जाणार आहे तर झाडांसाठी स्वतंत्र एसओपी तयार केली जाईल. वृक्ष तज्ञांची नियुक्ती केली जाईल. झाडांभोवती अतिरिक्त काँक्रिटीकरण टाळण्याच्या सूचना केल्या गेल्या. महत्त्वाची शिफारस अशी आहे की प्रत्येक प्रकल्पात झाडांचं संरक्षण हा निविदेचाच भाग असावा. झाडांच्या देखभालीसाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जावा. संयुक्त पाहणी आणि नियमित सुरक्षा ऑडिट बंधनकारक करण्यात आले. दरम्यान चौकशी समितीच्या अहवालानुसार सकृतदर्शनी कोणते विभाग निर्दोष आहेत आणि कोणता विभाग दोषी आहे पाहूया. निर्दोष कोण तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा रस्ते विभाग. दोषी कोण? गवार कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड, उत्खननावेळी खबरदारी घेतली नाही त्यामुळे 5 लाखांचा दंड. माहिमतुरा कन्सल्टंट, कामावर प्रभावी देखरेख न ठेवल्यानं 2 लाखांचा दंड. दरम्यान चेंबूर दुर्घटनेआधी या संबंधित झाडासंदर्भात नेमक्या काय सूचना केल्या होत्या तेही जाणून घेऊया. उद्यान विभागाची झाडांच्या सुरक्षिततेबाबत रस्ते विभागाला 2 पत्र गेली. रस्ते विभागाकडून गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड या कंत्राटदाराला 9 मार्च 2024 रोजी सूचना दिल्या गेल्या. सूचना देऊनही कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचं समोर आलं. कंत्राटदाराला दिलेल्या पत्रात झाडाशेजारच्या उत्खननास कंत्राटदार जबाबदार असं नमूद करण्यात आलं. कंत्राटदारानं पुरेशी खबरदारी न घेतल्यानं गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेडला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. रस्ते विभागाकडून माहिमतुरा कन्सल्टंटची देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली.
माहीमदोरांकडून कंत्राटदाराच्या कामावर देखरेख ठेवली नसल्याबद्दल 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केलाय. नाशिकमधून आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी भावली धबधबा इथं गेलेल्या पूनम भागवत आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. फिरायला गेलेल्या कुटुंबातील तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद झाला. लाकडी काठी आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर गाडीची तोडफोड केली. हल्ला होताच गाडी पळवल्यानं जीव वाचल्याचा दावा पीडित कुटुंबानं केलाय. हल्लेखोरांनी 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले केले. सदर घटनेप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे आरोपींचा शोध सुरू आहे. व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं ते पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले. पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले. आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे. मुलं की अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे. टोल नाक्यापाशी जेव्हा त्यांनी आमचं गाडीचं स्विच ऑफ केला एका मुलांनी, काचा तर फुटलेल्या होत्या, तर तिथं त्या मिस्टरांची अशी गच्ची वगैरे धरली. त्याच्यात त्यांची 2 तोळ्याची चेन पडली का हुसकवली ते आम्हाला नाही कळालं, पण ती हरवली. आणि त्याच्या आधी माझ्या जावेचा एक मोबाईल होता 1.5 लाखाचा, तो सुद्धा तिथं पडलेला आहे. लोकेशन दाखवते पण मोबाईल सापडत नाही आहे आम्हाला अजून पण त्यांचा. अयोध्येतील राममंदिर न्यासाच्या निधीत झालेल्या कथित गैरव्यवहार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन करणार आहेत. आंदोलनासाठी रामनगर राम मंदिर, राजापक्षा मंदिर किंवा गणेश टेकडी मंदिर या 3 पर्यायांवरती चर्चा सुरू आहे. त्यातील रामनगर राम मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य आहेत आणि आज रामनगर राम मंदिरात आरती करून आंदोलन करण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे आज संध्याकाळी नागपूरला जातील. आज रात्री उशिरा आणि उद्या सकाळी दोन्ही नेते पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत 18 जुलैला होणाऱ्या आंदोलनाचं नियोजन अंतिम करतील. ज्या रामाच्या करसेवाला ते गेले, ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी, भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीसांना खुलं निमंत्रणच देतो आहे. मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. संभावित असं एक रामनगरचं राम मंदिर आम्ही केलेलं आहे. समजा पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार सन्माननीय जे नेते येत आहेत संजय राऊत साहेब आणि अंबादासजी दानवे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एक अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसं आमच्याकडे 2-3 ऑप्शन्स आम्ही ठेवलेले आहे. एक राजाबाक्षाचं हनुमानजीचं मंदिर, तसेच गणपती टेकडीचं मंदिर आणि राम मंदिर रामनगरचं. यामधून जे काही होईल ते फायनल आम्ही सन्मान्य संजय राऊत साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही आपल्याला कळवू किंवा ते आपल्याला कळवतील. आणि यानंतरची बातमी राष्ट्रवादी संदर्भातली आहे. राष्ट्रवादीमध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाला ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही. सच्चिदानंद सिंहांच्या नोटिशीला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही असंही पटेल म्हणाले. दादांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढली पाहिजे असंही पटेल म्हणाले. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. निलेश, कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे असं प्रफुल्ल पटेल यांचं नेमकं म्हणणं आहे आणि त्यासोबतच सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस बजावली आहे त्या संदर्भात काय म्हणणं आहे प्रफुल्ल पटेलांचं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ पदाधिकारी आहेत सच्चिदानंद सिंह यांनी थेट राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे पूर्वीचे सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना नोटीस पाठवत कुठेतरी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली होती हीच चुकीच्या पद्धतीनं पार पडलेली आहे अशा पद्धतीचा एक आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भातल्या नोटिसा देखील त्या तिघांना देण्यात आल्या होत्या.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ पातळीवर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्या महत्त्वाच्या मोठ्या नेत्याचा तर हात नाही ना याचा देखील शोध सुरू झाला होता. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जय पवार आहेत, ते देखील आता या संबंधित पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडं मागच्या काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या निवडींसंदर्भामध्ये पक्षाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पत्रव्यवहार प्रफुल्ल पटेल यांना निवडणूक आयोगाशी केला होता तो मार्च महिन्यात सुनेत्रा पवार यांना रद्द केला होता आणि त्यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहे की नाही या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. अशाच पद्धतीनं सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत देखील संभ्रम निर्माण झाला होता. तो गेले 4 महिने झाला अद्याप तसाच आहे. अद्याप निवडणूक आयोगाशी नव्यानं पत्रव्यवहार करण्यात आले का नाही या संदर्भातली कुठलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीच्या अनुषंगानं जो काही काल पत्र समोर आलं होतं त्याचा आणि मागच्या राजकारणाचा जो कुठं काही संबंध आहे का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती आणि याच अनुषंगानं थेट प्रफुल्ल पटेल यांच्याशी ज्यावेळेस आपण बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही आहे, किंबहुना संचिदानंद सिंह यांच्याशी संबंध नसल्याचं देखील म्हटलेलं आहे. आणि सुनेत्रा पवार यांची जी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झालेली आहे ही पूर्णपणे घटनेला धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवड प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामुळं या नोटीसची दखल घ्यावी याची देखील गरज नाही आहे ही देखील स्पष्टता त्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या जी घडामोड सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी ही भूमिका मांडली आहे. यासोबतच आणखीन एक त्यांना महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केलेली आहे. पक्षांतर्गत सध्या एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, काही सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर आम्ही कलेक्टिव्ह निर्णय घेऊ, सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ अशी देखील आपली एक मत जे आहे त्यांना या निमित्तानं नोंदवलेलं आहे. निश्चित. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. पुढची बातमी पाहूयात. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये 17 TMC म्हणजे एकूण क्षमतेच्या 58% पाणीसाठा आहे. हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं पुण्यात पुन्हा एकदा पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. मागच्या आठवड्यात धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामाला असल्यानं काही दिवसांसाठी पाणी कपात स्थगित करण्यात आली होती. मात्र बुधवारपासून पुन्हा पाणी कपात लागू केली जाईल. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचे तत्कालीन गटनेते राजेश अडूर आणि यांनी धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीसीवर 22 जुलैला सुनावणी होणार आहे. नागपूर विभागीय आयुक्त आणि प्रादेशिक संचालक यांच्या कार्यालयानं धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांना 22 जुलैला सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची काल नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांच्यासमोर ओळख परेड झाली आणि यावेळी 11 नगरसेवकांनी हजेरी लावून आपलं मत नोंदवलं. या दरम्यान काँग्रेसचे तत्कालीन गटनेते राजेश अडूर यांनी धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी व्हीप मोडल्याचा मुद्दा उपस्थित केला. मागच्या महिन्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेतील धानोरकर गटातील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी गटनेते बदलण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून गटनेते राजेश अडूर यांनी 14 जून रोजी अधिकृत बैठक बोलावली होती आणि सगळ्या नगरसेवकांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र अडूर यांचा आदेश डावलून 16 नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 जूनला स्वतंत्र बैठक घेतली. 16 नगरसेवकांनी राजेश अडूर यांनी झुगारलेल्या व्हीपबाबत आता नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात 22 जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेते पदाबाबतचा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून चांगलाच राजकीय वादंग उठलाय. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. आमिर खानचं तिसरं लग्न म्हणजे लव्ह जिहादचाच प्रकार आहे. जरी त्यानं त्याच्या पत्नीचं धर्मांतर केलं नसलं तरी 3 लग्न केल्यावरही काही होत नाही. हा त्याचा समाजासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 3 वेळा म्हणजे चौथ्याची तयारी कुठतरी आहे असं वाटतं. त्याला काही लोक मतांच्या राजकारणासाठी समर्थनही करतायत की एक वर्ग हा खुश राहायला पाहिजे आणि म्हणून त्या वर्गाला खुश करण्याकरता हा प्रयोग कुठेतरी देशभरामध्ये राबवायचा आणि ती घटना आम्ही केल्यानंतर काही होत नाही हे उदाहरण भारत देशातल्या हिंदू समाजांपर्यंत दाखवायचं, त्यांचा असणाऱ्या समाजापर्यंत हा संदेश द्यायचा. म्हणजे तुम्हाला इतर समाजाला ती प्रेरणा आहे. पण हा प्रेरणा देण्याचा उपक्रम हा काही व्यक्तींनी जो राबवलाय या आमिर खानच्या बाबतीमध्ये जी घटना घडती ती अत्यंत म्हणजे वेदना देणारी घटना आहे.
नर्मदा जल लवादानं 4 राज्यात घेतलेल्या पाणी वाटप निर्णयाला मेधा पाटकरांनी तीव्र विरोध केलाय. नर्मदा खोऱ्यातील आदिवासींवर अन्यायकारक निर्णय झाल्याचा आरोप पाटकरांनी केलाय. काही नेत्यांच्या आग्रहामुळे योजना जळगावपर्यंत पोहोचेल, पण नंदुरबारातील लोक पाण्यापासून वंचित राहतील असा दावा केला जातोय. प्रकल्पामुळे किती गावं बाधित किंवा पाण्याखाली जाणार याचा अभ्यासच सरकारनं केला नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सरकारनं सविस्तर आराखडा जाहीर करून आमच्याशी चर्चा करावी, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं मेधा पाटकर म्हणाल्या. सत्याग्रहाच्या माध्यमातून आदिवासींसाठी न्याय मिळवला, आता सरकारनं संवाद साधावा अशी मागणी मेधा पाटकरांनी केली आहे. दिल्लीमध्ये जो निर्णय झाला सरदार सरोवराच्या 4 राज्यांपैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्यामध्ये जो विवाद होता, त्या विवादाच्या निपटाराचा, त्याच्यामध्ये एक धक्कादायक बातमी अशी आहे की त्यामुळे गुजरातला जो पैसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मागत होते तो द्यावा लागणार नाही. महाराष्ट्राने मागितलंय 1313 कोटी, जे 6488 कोटी जंगल बुडालं त्याच्यामध्ये, आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्राने मागितले 300 कोटी, मध्य प्रदेशने मागितले 2900 कोटी. अशा परिस्थितीमध्ये उर्वरित पुनर्वसनाच्या कार्यासाठी जो पैसा मागितलेला आहे तोही देणार नाही, आणि बुडीतात जी जमीन गेलेली आहे तीही त्याचाही खर्च देणार नाही, भरपाई देणार नाही. हे कसं काय झालं ठरलं हे आम्हाला कळत नाही.